नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोशन कुमार पाटील. मी अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका दॅट इज अशोका CCA येथे लीड कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. डायबिटीज हा आजार कर्करोगांच्या पेशंट्समध्ये कॉमनली आढळून येतो. कोलॉन कॅन्सर म्हणा किंवा स्तनाचा कॅन्सर म्हणा किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर यासाठी डायबिटीज हा एक रिस्क फॅक्टर आहे. कर्करोगाच्या उपचारामुळे किंवा स्टेरॉइड्समुळे अस्तित्वात असलेला डायबिटीज हा अजून अनकंट्रोल्ड होऊ शकतो. कधीकधी अनकंट्रोल्ड शुगरमुळे आपल्याला अस्तित्वात असलेल्या सगळे उपचार पद्धती वापरता येत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटच्या वेळेस कर्करोगाच्या ट्रीटमेंटच्या वेळेस शुगर कंट्रोलमध्ये असणं कधी पण गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. कोमॉर्बिडिटीज म्हणजे पेशंट्सला डायबिटीज असणं किंवा हायपरटेन्शन असणं, ज्याला आपण BPचा त्रास असणं असं म्हणतो, किंवा हार्ट इश्यू असणं, थायरॉईडचा इश्यू असणं, अशा सगळ्या कोमॉर्बिडिटीजमुळे आपल्याला उपचारात्मक उपचार पद्धती जी कॅन्सरची आहे ती कधी कधी देता येत नाही, स्पेशली केमोथेरपी और इम्युनोथेरपी. त्यामुळे कोमॉर्बिडिटीज कंट्रोलमध्ये राहणं किंवा त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं हे आपल्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाचा घटक आहे.